तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पैठण MIDC औद्योगिक वसाहतीतील केमिकल 1120 लाईव्ह सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्लॉट क्रमांक 23 मध्ये विना नामफलक कंपनीच्या बॉयलरमध्ये अचानक स्फोट झाल्याने या ठिकाणी काम करत असलेल्या 2 कामगारांना गंभीर दुखापत झाली आहे। केमिस्ट पावडर पासून केमिकल बनवणाऱ्या कंपनीत सोमवार 11 मे रोजी दुपारच्या वेळेत बॉयलर जवळील टाकीतील उकळते पाणी कामगाराच्या अंगावर पडून 2 कामगार गंभीर भाजले आहेत। दोन्ही जखमींना छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे। या संदर्भात कंपनीच्या मालकाशी संपर्क केला असता त्याने कंपनीमध्ये असे काही घडलेच नाही अशी प्रतिक्रिया दिल्याने संताप व्यक्त होत आहे। दरम्यान या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माऊली पाटील मुळे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले। त्यावेळी ही गंभीर घटना समोर आली आहे। पैठण MIDC औद्योगिक वसाहतीतील कंपनी चालक कोळशाचा वापर न करता कंपनीच्या बॉयलरसाठी परिसरात अवैध वृक्षतोड करून लाकूड व्यावसायिक लाकडाचा पुरवठा करीत असल्याचे भीषण वास्तव या निमित्ताने समोर आले आहे। तर याकडे वन विभागासह स्थानिक प्रशासन सुद्धा डोळेझाक करीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप दिसून येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता आप्पासाहेब भावले, पैठण। तुमच्या गावकरी ना या ना मागून या ना ज्यांचे गावकरी ते नाही आपण गेटवर घेऊ ना या कंपनीत बोर्ड नाही कुठला काही नाही बोर्ड आहे ना या ना अलीकडे आणि ते कोण आहे दोन अण्णा इकडे आम्हाला बोला सुरू आज पैठण तालुक्यातील MIDC मधील एक केमिकल कंपनी आहे। त्या केमिकल कंपनीवर कुठलाही बोर्ड नाही किंवा कुठलाही गट नंबर नाही, कुठलंही नाव नाही। त्यामध्ये आज स्फोट झालेला आहे। त्या स्फोटामध्ये आम्हाला प्रथम माहिती आहे की 2 कर्मचारी आज घायल झालेले आहेत, ते भाजलेले आहेत। आज त्यांची परिस्थिती नाजूक आहे। त्यांना घेऊन कंपनी मालक संभाजीनगर येथे हॉस्पिटलला गेलेला आहे, परंतु या कंपनीमध्ये कुठलीही माहिती कोणी द्यायला तयार नाही। आज आपण पाहतोय कंपनी कुठलं एखादं छोटं दुकान जरी असलं त्या दुकानावर त्याचं नाम फलक असलं पाहिजे, त्याचा बोर्ड असला पाहिजे। हे कायदा असताना सुद्धा एवढी मोठी कंपनी, केमिकल कंपनी कुठल्या अधिकारात चालवते? त्याला परमिशन आहे का? लिगल परमिशन कुठल्या परमिशन घेतल्या आहेत का? ही केमिकल कंपनी कशी चालते? हे सगळं या पोल्युशन अधिकाऱ्यांनी आणि कामगार आयुक्तांनी हे बघितलं पाहिजे, यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। विनाकारण सर्वसामान्याची घोरपळ या कंपन्यामध्ये होते। कुठलीही माहिती कंपनी परत घटना घडल्यानंतर देत नाही। अशा पद्धतीने जर घडत गेलं तर परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आज आपण पाहतोय इथं केमिकल या 6 परिसरामध्ये 6 किलोमीटर जवळपास विहिरीला केमिकलमय पाणी झालेलं आहे। आज आपण पाहतोय शेतकरी सुद्धा या कंपन्याच्या माध्यमातून ऊसध्वस्त होत चाललेला आहे, परंतु याच्याकडे कामगार आयुक्त असेल, केमिकल पोल्युशन अधिकारी असतील, बघायला तयार नाही। ही डोळेझाक पोल्युशन अधिकारी कशामुळे करते येत्या काळामध्ये आम्ही त्यांच्याकडे बघणार आहोत। नक्कीच येत्या काळामध्ये निवेदन देऊन या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे। जे जखमी झालेले लोक त्यांची दुरुस्ती झालीच पाहिजे, परंतु त्याच्या भविष्याचं उदरनिर्वाह त्या कंपनीवर होता, त्यांना काम करता नाही आलं तर त्यांना पुढील भविष्यासाठी, त्यांचा उदरनिर्वाहासाठी त्यांना मदत ही कंपनीकडून झाली पाहिजे आणि ही अनलिगल कंपनी ही बंद केली पाहिजे। दुसरी गोष्ट ते म्हणतायत त्यांनी आमचे मुलं नाही आहेत, तर आम्ही रेकॉर्ड पाहिलं, रेकॉर्डला त्यांचे नाव आहेत आज प्रेझेंटीमध्ये, कालचे बी नाव आहेत आणि दुसरे त्यांच्या गाड्या अजून इथंच आहे। बाकीचे मुलं त्यांना घेऊन दवाखान्यात गेलेले आहेत। बरोबर आहे। आता पोलीस प्रशासन सुद्धा बरोबर आहे, पोलीस प्रशासन सुद्धा आपल्यासोबत इथं हजर आहे। यामध्ये कंपनीत काम करणारा जो कर्मचारी जे भाजलेत त्यांची मोटरसायकल सुद्धा इथं आपण पाहू शकता। 7911 नंबरची मोटरसायकल सुद्धा इथं आहे, परंतु ते दोन्ही मुलं या कंपनीत नाही। म्हणजे याचा अर्थ त्या मुलांना कंपनीचे कर्मचारी आणि मॅनेजर संभाजीनगर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत। इतर लेखी रजिस्टरमध्ये त्यांचं इन आहे पण आऊट नाही आणि हे कंपनीतले सर्व लोक आमच्याशी खोटं बोलून सांगताय कंपनीमध्ये कसलाही प्रकार घडलेला नाही। खऱ्या अर्थानं याची शहानिशा पोलीस प्रशासन करेलच। आम्ही सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने याची शहानिशा करून कारवाई होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही।